मित्रांनो, या 4 सिक्रेट गोष्टी कधीच कोणाशी शेअर करू नका. जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खूप शांततेमध्ये राहताय आणि आता तुम्हाला कुणाचपासून धोका नाही आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. आजही तुमच्या आयुष्यात असे बरेच लोक आहेत जे तुमच्या इन्फॉर्मेशनचा यूज करून तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. कधी-कधी काय होतं माहिती आहे का? आपण बऱ्याचशा गोष्टी समोरच्याबरोबर शेअर करून टाकतो. एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी सांगून टाकतो आणि यामुळे नंतर आपल्यालाच पश्चाताप करावा लागतो. अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या गोष्टी तुम्हाला कुणासोबतही शेअर नाही करायच्या आहेत. 1. तुमचं इन्कम. बघा, तुमचं इन्कमबद्दल कोणालाही काहीच सांगू नका आणि प्रत्येकाला तर अजिबातच नाही. असं करण्याची 2 कारणं असतात. जर तुम्ही कमी पैसे कमवत असाल आणि तुम्ही एखाद्याला ही गोष्ट शेअर करत असाल, लोकांना असं सांगत असाल की मी खूप कमी पैसे कमावतो, तर बरेचसे लोक आपल्याला वीक समजायला लागतात, कमी समजायला लागतात. त्यांना आपल्याजवळ जास्त राहावंसं वाटत नाही, आपल्याशी बोलावंसं वाटत नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही जास्त पैसे कमवताय आणि तुम्ही हे लोकांबरोबर शेअर केलं की मी इतके पैसे कमावतोय, तर काय होतं माहिती आहे? तर लोक प्रत्येक वेळी तुमच्याकडे मदत मागायला येतील, तुमच्याकडे पैसे मागायला येतील. आणि बरेचसे लोक असेही असतात जे आपल्याशी फक्त पैशांसाठी मैत्री करतात. त्यांना आपल्याकडून काहीतरी स्वार्थ असतो म्हणून ते आपल्याशी मैत्री करतात किंवा म्हणून ते आपल्याशी चांगलं चांगलं बोलतात. आणि मग असं झालं की आपल्याला आपल्या खऱ्या आणि स्वार्थी लोकांमधला फरक कळत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सपोज तुमच्याकडे कुणी पैसे मागायला आलं आणि तुम्ही त्याला नकार दिला, तर त्याला राग येतो. तो व्यक्ती आपल्याला घमंडी समजायला लागतो, कारण त्याला असं वाटतं की आपल्याकडे तर खूप पैसे आहेत, आपण त्याला नाही कसं काय म्हणू शकतो. आणि आपण जरी पैसे देऊन टाकले तरी तो वेळेवर आपले पैसे परत करत नाही. आणि आपण आपलेच पैसे मागितले की आपण पुन्हा त्याच्या नजरेत वाईट बनून जातो. म्हणजे काही न करताही, त्याच्यासाठी चांगलं करूनही आपण समोरच्याच्या नजरेत वाईटच बनून राहतो. म्हणून आपल्या इन्कमबद्दल आपण प्रत्येकाशी चर्चा नाही केली पाहिजे, प्रत्येकाला नाही सांगितलं पाहिजे. 2. तुमची मजबुरी. तुमची कमजोरी कुणालाही सांगू नका. बघा, ज्यावेळी आपण आपली कमजोरी इतरांबरोबर शेअर करतो ना, त्यावेळी ते आपला फायदा घ्यायला लागतात, कारण प्रत्येकाला आपली पडलेली नसते. मग काय होतं, बऱ्याचदा काही लोक आपल्याजवळ पुन्हा पुन्हा तोच टॉपिक काढतात आणि त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. आणि इतरांनाही सांगतात की आपली कमजोरी काय आहे, आणि मग इतर लोकही आपल्याला ती गोष्ट विचारतात आणि सगळ्यांमुळे आपल्याला त्रास वाढतो. आणि प्रत्येकाला आपली मजबुरी सांगून कुठेतरी आपण त्यांच्या नजरेत आपली व्हॅल्यू कमी करून घेत असतो. ते आपल्याला असंच समजायला लागतात की अरे, हा तर असाच आहे, याला तर इतके प्रॉब्लेम्स आहेत, हा तर अशा सिच्युएशनमधून गेला आहे. आणि मग आपोआपच ते आपल्याला कुठेतरी कमी समजायला लागतील. म्हणून प्रत्येकाला आपली कमजोरी नाही सांगितली पाहिजे. 3. पास्ट मिस्टेक्स अँड फ्युचर प्लॅन्स. तुमच्याबरोबर कधी असं झालं आहे का की एखादा व्यक्ती तुमचा खूप चांगला मित्र बनून गेला आणि तुम्ही त्याला तुमचं सगळं काही सांगून टाकलं, तुमचे काही सिक्रेट्स असतील, तुमच्या पास्टमधल्या काही गोष्टी असतील, तुमचे फ्युचर प्लॅन असतील, आणि मग ज्यावेळी आपलं त्या व्यक्तीसोबत काहीतरी खटकतं त्यावेळी आपल्याला पश्चाताप होतो. असं आपल्या प्रत्येकासोबत कुठे ना कुठं झालेलंच असतं. आणि आपल्याला वाटतं की यार, मी त्याला हे सगळं सांगायला नको होतं, मी जास्तच शेअर करून टाकलं. म्हणून बघा, तुमच्या पास्टमध्ये ज्या मिस्टेक झाल्या असतील ना तुमच्याकडून, त्या कधीही कोणाबरोबर शेअर करू नका. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी
आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.